तो हाँ, तो राइट साइड के लिए कौन सा मंत्र बोला अभी? हाँ, चंद्रमा तो बराबर है। हाँ, महाकाली। इसीलिए आपको शुरू में ही बताया भाई सहयोग में परमिटेशंस कॉम्बिनेशंस है, गलत कुछ नहीं है ना। और इधर कौन सा? लेफ्ट साइड में गायत्री, जो हमने सुबह गायत्री मंत्र जो हमने सुना, ठीक है ना। अभी देखिए, इतने दिन तो हम लेफ्ट साइड में महाकाली ले रहे, वैसे तो लेफ्ट साइड ही महाकाली जी की है, लेकिन आपको पता है जैसे कि हम इतने जितने भी डॉक्टर्स हैं इधर, तो हमारे मेडिकल फील्ड में एक सिंपल क्वेश्चन रहता है। जो भी पेशेंट आता है बोलता है गर्मी हो रही है, पसीना बहुत आ रहा है, शरीर गरम असतं, बीपी वाढलेलं असतं, उष्णतेचा त्रास आहे, आम्ही त्याला कुठलं औषध देऊ? गरम? तो गरमच घेऊन आला आहे, त्याला इकडचं द्यावं लागेल थंड करणार, समझ गए। इसीलिए राइट साइड बहुत गर्म है, तो लेफ्ट साइड जो महाकाली ठंडे करने वाले उनको इधर लिया, इधर मंत्र लिया। और जो गर्म करने वाला है गायत्री मंत्र, जो लेफ्ट साइड लिथार्जिक हो गया, सब हो गया, उसको थोडासा त्याला पुन्हा त्याची गाडी चालू करण्यासाठी त्याला इकडे ऊर्जा द्यावी लागेल, म्हणून इकडे घेतलं। मैंने इसलिए आपको बोल दिया कि ये परमिटेशन कॉम्बिनेशन को थोड़ा समझ लीजिए, ठीक है। चलिए, तो अभी हम क्या करते हैं, पहले प्रे करते हैं, बंधन लेते हैं, लेफ्ट हैंड के सामने मोमबत्ती रखते हैं, पहले हम प्रे करते हैं। परम पूज्य श्री माता जी, आपकी परम कृपा में हम सभी यहाँ पर एकत्रित आए हुए सहयोगी ईड़ा नाड़ी के शुद्धि के लिए आपने बताए हुए कैंडल ट्रीटमेंट करने जा रहे हैं। श्री माता जी, आप ही हमें आशीर्वादित करके ईड़ा नाड़ी को पूर्णतया संतुलन प्रदान कीजिए। जय श्री माता जी। अभी एक बार सिर्फ ईड़ा और पिंगला के क्या क्या दोष निकल जाने चाहिए वो एक बार रिवाइज करते हैं, ठीक है। चलो, ईड़ा नाड़ी का लक्षण क्या क्या बताया है श्री माता जी ने? ईड़ा नाड़ी वाले कैसे कसे कसे वागतात, कसे राहतात? आळशी, बरोबर। हा, आळस सर्वात महत्वाचा आणि फार शत्रू आहे बरं का, अहंकारापेक्षा कठीण काम, हो की नाही। आणि आळशी लोकांचं काम काय माहिती का, त्यांना म्हटलं ना पब्लिक प्रोग्रामला जायचंय संध्याकाळी, हो जायचंय ना, दुपारी 12 वाजता, हो जाऊ ना, आता जाऊन वर आलं बरं का, हां हां बघूया ना, बघूया 3 वाजता, आणि 5 वाजता उद्या फॉलोअपला जातो ना। परवडत नाहीत ही लोक, हो की नाही। चला, आळशी। अजून सकाळचा अलार्म वाजला, डोळे उघडले 2 मिनिटं, ते 2 मिनिटाचे 2 तास कळत नाही कधी झाले। चला, अजून आळस झाला। अजून ईड़ा नाडीचं सांगा। हे बघा, तुम्ही ट्रेनर आहात सगळे आता, आणि एकदम श्रीमाताजींचे रिप्रेझेंटेटिव्ह आहात, सगळं श्रीमातांनी सांगितलेलं आहे, बस तुम्हाला फक्त ओळखायचंय, ठीक आहे। चला, अजून भूतकाळ, जुनं जे गेलं त्याला त्याच्याकडूनच ऐका, सगळं जुनं सगळं त्याच्याकडे लिहिलेलं असतं, ठीक आहे ना। अजून हां, तुम्ही एवढंच बोला, 1 रुपया हरवला 100 रुपयाचं रडतील, बरोबर। म्हणतो 1 रुपयाचं हरवलं तर 1 रुपयाचं रडावं की नाही, पण ईडावाणी तसे नसतात। अजून हा, इमोशनल, बरोबर आहे ना। डिप्रेसिव्ह, उदासीनता, म्हणजे सगळं त्यांना मस्त तुम्ही जेवण द्या, सगळं द्या, पण ह्याचं काय करायचं, सगळं चांगलं आहे, पंचपक्वान नाही वाढलेत। अजून अजून दोषी, सगळं आहे पण माझं नशीब खराब, माझंच असं का, हाच म्हणतो बरं का फक्त। हां, आणि गिल्ट झालं, बरोबर आहे। आणि ह्या सगळ्याचा परिणाम कॉन्फिडन्स नसणं, त्यामुळे भीती येणं, हां, ठीक आहे ना। असे हे ह्यापैकी आता आपण आत्मपरीक्षण करा, आता माझ्यात काय, आपलं आपलं ठरवा, ठीक आहे ना। कारण की आता कॅन्डल केल्यानंतर बऱ्याच वेळेला आम्ही पाहिलं कॅन्डल संपून जातात, पण हे तसेच। आज उलट करूया, आज कॅन्डल शिल्लक राहिली पाहिजे पण दोष संपले पाहिजे, का, तो सामूहिक आपण शिवमाताजींच्या समोर बसतोय, ठीक आहे। चला, तर आता पहिले बंधन घेऊया, प्रार्थना झालेली आहे, आणि मग कॅन्डल पेटूया।
सगळ्यांनी आता आपली आपली मेणबत्ती पेटवून डाव्या हाताच्या समोर ती ठेवायची. मेणबत्तीचे किंवा अग्नितत्वाचे नियम आपल्याला माहितीच आहे. अग्नितत्व आपण नेहमी डोळे उघडे ठेवतो, आंखें हमेशा खुली रखनी है. ठीक है. दूसरा, बंद कमरे के अंदर सहयोगा की कौन सी भी ट्रीटमेंट नहीं करनी, कम से कम दरवाजा या खिड़की खुली होनी चाहिए. ठीक है. यहां पर कोई प्रेग्नेंट होगा लेडीज साइड में कोई प्रेग्नेंट हो तो 10 मिनट के लिए बाहर जाइए, वो ना करें. एक मेणबत्ती माझ्याकडे पण द्या. ते बसा 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 बसा. मेणबत्तीच्या एका रेफरन्समध्ये श्रीमातेने सांगितलेलं आहे की अग्नितत्व प्रकाशित होतो श्रीमाताजींमुळे. अग्नितत्व प्रकाशित. मग अग्नि जानती है कि आपके क्या दोष निकालने हैं, आपको नहीं बताने की जरूरत. कबीलाची एक पूजेचा रेफरन्स आहे इंग्लिशमधनं. कारण की हे 5 एलिमेंट्स आहे आणि श्रीमाताजींमुळे ते तत्व जागृत होतं. 5 एलिमेंट्स पैकीचं अग्नितत्व. आणि प्रकाश आहे, प्रकाश. तुम्ही ते हे ऐकलं असेल ना, प्रकाश जो असतो ना, जो अग्नि है वो जला देता है. तमोगुण, जैसे अंधकार जो होता है ना, तमोगुण लेफ्ट साइड है और इसी के कारण ये जड़त्व की नाड़ी एस्टेब्लिश हो जाती है. तो उसको निकालना है. चलिए, तो अभी आप आपकी शक्ति और श्री माता जी उधर ध्यान देते रहिए और आपका लेफ्ट हैंड का जो ईड़ा नाड़ी का प्रतिनिधित्व करने वाला जो हथेली है और उसके ऊपर के चक्र है, उसको आपको देखना है राइट हैंड धरणी मां की ओर. पूर्ण निर्विचार, सिर्फ देखना है साक्षी रूप से. धरणी माता से विनंती करो, हे धरणी माते, खींच लो मेरा सब कुछ. जो भी असंतुलन मेरे अंदर है, कृपा करके आप खींच लो. लेफ्ट साइड के लिए गायत्री मंत्र इस अमृतवाणी में बोला है, तो उसको हम आत्मसात करते हैं एक बार. तत्सवितो वरेण्यं भर्गो
धियो यो नः प्रचोदयात्। ॐ आपो ज्योति रसोऽमृतम् ब्रह्मा भूर्भुवः स्वरो। डाव्या विशुद्धीच्या बोटाला कोणाला चरचरतंय त्यांनी हात वर करा. ठीक आहे, ते परत थोड्या वेळात जाते का बघूया. डाव्या अंगठ्याला कोणी आहे का? ठीक आहे. डाव्या हातावर आता असं काही जाणीव व्हायला लागली का, फिरल्यासारखी, काही अशी मुंग्यांसारखी, असे कोणी आहेत का? ठीक आहे. एखादं बोट जड पडले असं कोणी आहे का? कुठलं कुठलं बोट वाटतंय सांगा. हां, असं दाखवा, असं. हां, ठीक आहे, ठीक आहे. चला आता परत निर्विचार होऊ. श्रीमाताजी आपल्यावरती काम करतायत, अग्निदेवता आहेत, धरणी माता आहेत. आपण फक्त निर्विचार राहून बघूया. डावा हाताचा तळवा आता हलका कोणाकोणाला वाटायला लागलाय? आधीपेक्षा वजन हलकं झालं डाव्या हाताचं, असं वाटतंय का? ठीक आहे. तुम्ही आता हाताची तजेलता पण बघू शकता. दोन्ही एकदा बघा, दोन्ही बघून घ्या, दोन्हीचा कलर बघा. हा पण रेफरन्स आहे श्रीमाताजींचा. ठीक आहे ना. हा अजून ब्राईट होईल, म्हणजे फ्रेश होईल, लाली येईल त्याला. आता हे चालू असताना इथे म्हणजे मागची आज्ञा आणि उजव्या कानाची इकडं काही हालचाल, हलकेपणा, वाफ निघाली, काही पण जाणवलं असेल तर सांगू शकता तुम्ही. हां, ओढतंय. अजून कुणाकुणाला काय? हां, ठीक आहे. भवसागर बता रे आप. मागचे काय म्हणले तुम्ही? थंड वाटतंय मागच्या आज्ञेला. हां हां, ठीक आहे. आता परत बघा, सगळं श्रीमाताजी करतायत बघा. बघाच्या अमृतवाणी श्रीमाताजी म्हणाल्या धीरे धीरे ठंडा आएगा, पहिले एक उंगली को आएगा, दो उंगली को आएगा. तर आधी बघा किती बोटांना होतं, मग आता काय परिवर्तन होतं आहे? बोटं वाढली का गार होण्याची, किंवा ज्यांना जाणीव होत नव्हती त्यांना काहीतरी सुरू झालं का? त्याकडे थोडं लक्ष द्या आपापलं. जय श्री माताजी.
आलंय बऱ्यापैकी का अजून थांबायचं वाटतंय? हां बर, चला अजून 1-1.5 मिनटं थांबूया. जसं आपण राईट हँडला मगाशी त्यांनी सांगितलं खालचे व्हायब्रेशन्स वर घेणं, तसं डाव्याचे पण घेऊ शकतात. त्याचा एक छोटा रेफरन्स बघून घ्या. आता हाताबरोबर डोक्याला हलकेपणा आणि थोडा शरीराला पण येईल बघा, कारण की जडत्व नष्ट होतं ना. जय श्री माताजी. हो, राईट हँडमधनं धरणी मातेत खेचलं जातं. हां हां, राईट हँडमधनं खेचून जातं लेफ्टचं सगळंच. हां, नाही हाताच्या बोटांनाही जाणू शकतं, कारण की काय होतं जेव्हा कसं असतं, मी एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. श्रीमाताजी असं दाखवतायत बघा, स्वतः करतायत असे स्वतः करतायत श्रीमाताजी. म्हणजे इकडचं इकडे ढकलायला बघतं, इकडचं इकडे ढकलायला बघतं. आता काय झालं, हे याला डॉमिनेट करताय समजा इडा नाडी, आणि हे आता निघून गेलं तर काय झालं, हे आता यायला लागलं, रिलीज होतं, तेव्हा मग इथलंही सुरू होऊन जातं. आता आपण लेफ्ट साईडची बाधा काढायला राईट हँड कॅन्डलकडे करून लेफ्ट हँड शिवाय तो पण व्हिडिओ बघणार आहोत. असं ते कॉम्बिनेशन्स आहेत. चला आता ह्यात क्लिअर आहे का? आता कित्येक जणांचं श्रीमाताजी म्हणतात की जर जास्त जडत्व असेल ना तर धूर खूप निघतो, किंवा ज्योत अशी पण फिरते आणि चटचट चरचर चरचर वाजतं. पण तेव्हा घाबरू नका असंही म्हणलंय त्यात, इंग्लिश अमृतवाणी आहे. तर ते काम चालू आहे, ठीक आहे ना, क्लिअरिटी होत राहते. ठीक आहे. पुण्यामध्ये हडपसरला असंच एक प्रोग्राम चालू होता. आता तुम्ही तरी तुमच्या मेणबत्त्या आणल्यात, तिकडे सगळ्यांच्या एकाच दुकानातनं एकाच होलसेल भावात सगळ्यांना आणल्या होत्या. थोडे 3 चक्र झाल्यावर एकाने हात वर केला, काय नाही अजून एक कॅन्डल द्या, का नाही ही संपली. अशी पण आहे. म्हणजे सगळ्यांच्या कॅन्डल लास्टला जर तुम्ही विझवल्या आणि सगळ्यांना एकमेकांना दाखवल्या तर हाईट सुद्धा कमी जास्त असते. इतकी ती सेन्सिटिव्ह आहे. जे श्रीमाताजी म्हणतात ना, तो इथं प्रयोग सफल होतात. चला झालं. आता ही चालूच राहू द्या इडा नाडीची, है ना, साईडला राहू द्या थोड्या वेळ. सकाळी कोणीतरी प्रश्न विचारला, मंत्र म्हणायला लागलं की जांभई येते, ध्यानाला बसला जांभई येते. तेव्हा अशा वेळी थोड्या वेळ हे बसायचं. जांभई एकमेव गोष्टी आहे की जी सामूहिक आहे, एकाला आली की सगळ्यांना येते. चलो पुढे जाऊया. आता ही चालूच राहू द्या, ठीक आहे ना. आता संतुलनाचा जो अजून एक प्रकार आहे तो आपण बघूया. आता पहिले मी दुसऱ्या व्हिडिओकडे जातो. चला आता हा व्हिडिओ एकदा पहिले बघा आणि मग परत एकदा करू. एकदा जस्ट बघून घ्या काय म्हणतात. Before the photograph and one candle like this to take it up. Right. Now see better? Alright.
You feel it's going down. You feel from your head, you see the pressure is going down. उजवा हात मेणबत्तीकडे करा, डावा हात पहिले श्रीमाताजींकडे करा. हे डाव्यासाठीच आहे, हे डाव्यासाठीच आहे. कॅन्डल राईटला, राईट हँड, हा उजवा हात आहे शिवताईंचा तो. लेफ्ट हँड श्रीमाताजींकडे. नंतर ह्याच्यामध्ये लेफ्ट हँड आकाशाकडे पण आहे किंवा लेफ्ट हँड धरणीमातेवर पण आहे. ठीक आहे ना. थोडक्यात एंड रिझल्ट व्हेंटिलेशन आहे. आणि हे जेव्हा जास्त सायकिक, जेव्हा खूप स्ट्रेसवाला असतो ना, जसं दादा इकडचं प्रेशर आणि इकडचं प्रेशर, इकडचं खूप आलं तर ते काढायला मग हे डॉमिनेट करतं लेफ्टला, तेव्हा तेही लेफ्ट काढण्यासाठी हे सांगितलेलं आहे. आपण उगच थोडी कॅन्डल केली की राईट गरम होते आणि असं काहीतरी सांगत बसतो, काही संबंध नाही याचा. हे दोन्ही जर नीट बॅलन्स केलं तर काही शिल्लक राहत नाही, हो की नाही. आपल्याला उगच ते असं मानसिक वाटतं, नाही पण डावीकडे मी कॅन्डल घेतली तर उजवी गरम होईल वगैरे वगैरे, हो की नाही. And like that, like at back side, not towards me like that. Yes, yes. Now. No, put left hand. If you are sitting on the ground, it's better to put towards me. Left hand. It's coming. It's going. It's working. It's like the energy, you see, that is coming through the photograph is pushing it down towards the light, and the light burns it off. Light gets awakened by you. It's surprising, but it does. It's better now. See, so we got out. You will feel it. You will feel yourself. There is nothing to certify. You will feel yourself. Put your left hand towards me. Left hand towards me like this. Yes. You all will feel it yourself. Now people who are being to gurus, who have sort of schizophrenic attitude, who are moody people, frantic, fits they get, all sorts of these extremes to the least, you see, who are emotional, some women who cry too much, hysterics, all those things can be controlled by this simple method of putting left hand towards the photograph and right hand towards the candle. See, it's working out. You will feel the movement. In your head you will feel it. Feeling it now. No? Now, with the right hander, those who are running the rat race, you see big people think they must earn money or they are running in the politics and all that kind of another madness they have. You see, that's also kind of a madness, you see. So, for such people who are having a high blood pressure because of that, they will have diabetes, they will have liver troubles. Now, even for any organ, you see, any organ you take, say heart, in Sahaja Yoga, we have for every organ two types of nature. One is the one that is lethargic and another that is overactive. So supposing you are an overactive person, then if you are an overactive person, you are studying very hard or thinking about the future, planning something, then you have a heart which is overactive. Or you have an intestine which is overactive, your liver is overactive, the whole system is overactive, you will have high blood pressures and all the problems of high blood pressure, constipation, all these things go hand in hand in one personality. The another personality could be a lethargic. The person who has a lethargic heart may have to get a bypass or something like that because the heart doesn't pump. You may have a lethargic intestine, such a person might, whatever he eats, he just goes to the bathroom sort of a thing. Or maybe a lethargic liver, when you have a lethargic liver, then you might get allergies. Allergies are caused by lethargic liver. But if you are an overactive person, if you are overactive, then the same liver which was giving you these allergies will give you a nausea, a feeling of sickness, migraine and vomiting and dizziness. So there are two types of livers also. We have two types of kidneys, two types of everything is two types.
जय श्री माताजी. आता पुन्हा डावीकडे घ्या. श्री माताजींनी आता सांगितलं आहे की जेव्हा सायकोसोमॅटिक खूप काही असेल, फीट येत आहेत है ना डाव्या बाजूचं, ते नुसतं डावीकडून होणार नाही. तेव्हा उजवा हात अग्नीकडं आणि लेफ्ट हँड श्री माताजींकडे, तेव्हा श्री माताजी व्हायब्रेशन्स पाठवतात आणि तुमचं जे लेफ्ट साईडचं जडत्व आहे ते इकडून पाठवलं जातं इकडे आणि अग्नी जाळून टाकतो. असं त्याच्यात वर्णन केलेलं आहे. सरप्रायझिंगली, म्हणजे तुम्ही आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण ते होतं असंही म्हणलं श्री माताजी. आणि याला सर्टिफिकेशनची गरज नाही, तुमची अनुभूती हेच तुमचं सर्टिफिकेशन. चला, राहील लक्षात. म्हणून स्टार्टिंगलाच म्हणलं परमिटेशन अँड कॉम्बिनेशन आहे. ह्याचा अर्थ असा नाही की नवीन लोकांना लगेच उजवीकडे कॅन्डल द्या, ठीक आहे ना, त्यांना कन्फ्यूज करू नका. त्यांना आता पहिलं एस्टॅब्लिश होऊ द्या इडा पिंगला व्यवस्थित, ठीक आहे. चला, हे झालं इडा नाडीचं. आता अनेश आपण हे घेतले तर थोडंसं 1-2-3 चक्रांचं आपण हां ताई हां 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 नाही, श्री माताजींनी काय सांगितलं आहे की मीठपाणी हे रोजच्यासाठी, त्यातही जर इडानाडी असेल तर कोमट मीठपाणी घ्या, सर्दी वगैरे असेल किंवा गारठा असेल तर. पण अग्नितत्वाचा हा जो वापर आहे हा किंवा इतर कुठल्याही ट्रीटमेंट्स ह्या आपल्या जी नाडी क्लिअर होत नाही आहे आवश्यकतेनुसार करायचा. हे कर्मकांडासारखं नको आहे अजिबात, ठीक आहे ना. तर आपल्याला जी आपली अनुभूती आहे त्याप्रमाणेच आपण जायचं आहे. कधी कधी सलग 3 दिवसही लागेल, कधी कधी आठवडासुद्धा मेणबत्तीची गरज नाही, ठीक आहे ना. हे फक्त हेल्पिंग हँड आहे, थोडा सपोर्ट. मेन मेडिटेशन आहे, ठीक आहे ना. फक्त हे काय झालेलं आहे की थोडंसं जरा हे होईना म्हणून थोडं इकडून बॅकअप घेतला, कधी इकडून मेणबत्तीचा घेतला आणि मेणबत्तीचा आणि मीठ पाण्याचा. पण आपलं जे टार्गेट आहे ध्यानाचं ते महत्त्वाचं आहे, ठीक आहे ना. हेही तितकंच लक्षात घ्या. आता वास्तविक हे सर्व ह्याला श्रीमाताजींनी खरं तर ट्रीटमेंटही म्हणलं आणि कर्मकांड पण म्हणलेलं आहे. पण ज्या लोकांना जो त्रास आहे त्याचं त्यांनी कर्मकांड करावं. जसं श्रीमाताजींनी वाशीचं उदाहरण दिलं की एकाला काहीतरी लेफ्ट साईडचं चांगलंच आहे, त्याला खूप लिहून दिलं श्रीमाताजींनी, वातरो शीर्ष घ्या, 108 नावं घ्या. हे मग बाकीचे हो तुला हे सांगितलं का, मीही करतो, असं नाही. त्याच्यात सीमित की ही नाडी इकडनं इकडं आली आहे, हो की नाही, आणि इकडनं इकडं आलेली आहे, ह्याच्याशी कनेक्टेड आहे, बरोबर ना. आणि हे जर मोकळं आलं की सहस्राराचं काम सोपं होऊन जातं, ठीक आहे. चला, आता अनेशा कॅन्डल आहेच, अजून 2-3 मिनटं फक्त डावी बाजूचे काही हे घेऊया आपण. तुम्हाला हातात घेऊन देखील तुम्ही ही मेणबत्ती डाव्या मुलाधाराच्या समोर ठेवायची. लक्ष डाव्या हाताच्या मुलाधारावर आणि श्रीमाताजींकडे. आता डाव्या ओटीपोटावर घ्या स्वाधिष्ठान. श्रीमाताजी सर्व अशुद्ध विद्या माझ्यामधील नष्ट होऊ देत. हा, फिरू पण शकता किंवा तिथे स्टेबल धरू पण शकता. फिरवताना सुद्धा गोलही फिरू शकता किंवा अर्धचंद्राकृती पण करू शकता. हा, घेऊ शकतो. झालं. आता फक्त आपण काय करणार आहोत, मगाशी श्रीमाताजी काय म्हणाल्या, बंधन घेताना चित्ताने सुद्धा घेऊ शकतात जर कुठं घेता नाही आलं तुम्हाला तर. तर मग आत्ता आपण काय करूया, काय होतं खूप काही असं असं केलं म्हणजे काहीतरी केल्यासारखं वाटतं आपल्याला, तर तसं नाही आहे ते. त्याचं पण एक श्रीमातांनी उदाहरण छान दिलेलं आहे. पाण्यातली मोटर पाण्यात असते, बटन दाबलं ती मोटर काय लगेच पाणी पिणी उडवती असं काही दाखवती कमी चालू झाले म्हणून, शांत असते, आवाज पण येत नाही, पण काम चालू असतं. वरची टाकी भरत असते, ही वरची टाकी ही भरत राहायला पाहिजे, ठीक आहे. म्हणून आत्ता आपण काय करा की जरा स्टेबल करून असं येतं का बघू चित्ताने. ती पण आता सवय लावली पाहिजे ना. आता हळूहळू अजून सूक्ष्म झालं पाहिजे. तर आता काही नाही, फक्त बोट, तिथलं तुमचं अटेन्शन आणि ते चक्र आणि ते तत्व,
चला भवसागरापाशी घ्या. श्री माताजींचा हा मंत्र ऐकूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. लेफ्ट हार्ट. तो हम उससे अगर कहे कि अच्छा तुम परमात्मा से क्षमा मांगो, उनसे कहो कि हे करुणानिधि तुम हमें क्षमा करो. हमने अगर कोई भी गलती की हो, किसी भी तरह से हमने कोई गलत काम किया हो, तो हमारी तुम क्षमा कर. चरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवण नयनजम वा मानसम वा अपराधम विहितम अविहितम वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे हे महादेव शंभो. ये इसका मंत्र है, और अगर उसका हाथ ठीक नहीं हो जाए तो जो कहिए हम हार जाए. आता परत ही मेणबत्ती डाव्या बाजूला ठेवून द्या. चालूच राहू द्या. मध्य विशुद्धीवरती लक्ष ठेवा आणि हा मंत्र. ओम नमेव साक्षात् श्री सर्वमंत्र सिद्धी साक्षात् श्री निर्मला देवी नमो नमः. आता मेणबत्ती डाव्या विशुद्धीपाशी धरायची आहे आणि व्हिडिओ फक्त निर्विचारतेत बघायचा आहे. श्री माताजी कोणासाठी तरी तो मंत्र म्हणतायत, तो ऐकूया आपण. हम साक्षात 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 हम साक्षात. Mom, let's see. You read it? Not yet? This side. अहम साक्षात विष्णू माया साक्षात हा मंत्र होता. पुन्हा कॅन्डल डावीकडे ठेवून द्या. आता विशुद्धीचे मंत्र श्री माताजी म्हणतायत, आपण नुसते आत्मसात करूया. So you forgive. That's why we have the workshop. So we have Wednesday, where you get practical right learning and don't go deeper into this tremendous knowledge. Like just बात कम करो. that's from 6 until 9 at our center. You're welcome anytime. हम साक्षात विष्णु माया 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 हम साक्षात विष्णु माया. That's it? You can hear me? Yes. Good. Now turn around. हम साक्षात श्री राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा विठ्ठल 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 विठ्ठल. Sister Pushpa, it has improved? It has improved now? Yes, very well. Can you hear me? Yes, I can. Now you are hearing me all right? Yes. That's it. Yes. Now you don't see my mouth or anything, but you can hear me. All right? Wonderful. That's good. Now you are gradually, you'll be hearing much better. Well, thank you so much, because it's such agony not to be able to hear. जय श्री माताजी.
विशुद्धी चक्र उघडल्यानंतर कान त्यांना ऐकू यायला लागलं. मग श्रीमाताजींनी त्यांना वर्ण बोलल्या, ते कानाला ऐकू यायला लागलं. म्हणजे जे सहस्रारातनं ऐकणं ज्याला म्हणतात, हो की नाही. आज तुम्ही पाहिलं असेल कितीतरी अपने जो हमारे सहयोगी फॉरेनर्स आहे, हिंदी अमृतवाणी लगी तो भी ऐसे ही, मराठी लागली तरी असेच प्रसन्न चेहऱ्याने. लँग्वेज तर कळत नाही आहे, पण काहीतरी चालू आहे, हो की नाही, मोटर चालू आहे. हो की नाही. तर आपलं पण तसं झालं पाहिजे. आणि हे विष्णू मायाचं किंवा हे जे विशुद्धीचं चक्र, हे संगम शरणम गच्छामी आपण आहोत सगळे, हो की नाही. त्याच्यामुळं ह्याच्यावरती आपल्याला जे एकाला जे श्रीमातेंचा जो मेसेज आहे तो सगळ्यांना एकसाथ सगळ्यांमध्ये डाउनलोड झाला पाहिजे थोडक्यात. हो की नाही. चला पुढे जाऊया, एक आज्ञाची घेऊया आणि मग मेणबत्ती विजूया. ठीक आहे. आता परमपूज्य श्रीमाताजींच्या समोर आज्ञाचक्रासाठी एक लॉर्ड्स प्रेयर म्हणली गेली होती, ती आपण लावूया आणि मेणबत्ती इथे धरूया. ठीक आहे. Forgive everyone, forgive everyone. Just to say once Lord's Prayer. As we forgive those who trespass against us, and lead us not into temptation, but deliver us from evil. For thine is the kingdom, the power, and the glory, forever and ever. Amen. May God bless you. जय श्रीमाताजी. जय श्रीमादत्ती विजूया आणि 2 मिनिटं निर्विचार होऊया. आता डोळे बंद करू शकतात आणि अनुभूती जे जे जाणवते तिकडे लक्ष द्या. हा एक छोटासा श्रीमाताजींचा